हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. तर हे आहे माझं गावच्या घरचं टेरेस आणि ह्या टेरेसवरती एक स्पेशल डिव्हाइस जो आहे, जो तुम्हाला दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये सोलार एनर्जी यूज करून, म्हणजे सौर ऊर्जा वापर करून सोलार पॉवर्स वॉटर हीटर आहेत आमच्याकडे. तर हे आम्ही 2014 साली बसवलेले आहेत. टाटा पॉवरचे सोलार वॉटर हीटर. तर मला वाटते अंदाजे काहीतरी 50,000पर्यंत तेव्हा खर्च आलेला होता. पण तेव्हापासून आम्ही फ्रीमध्ये गरम पाणी घेत आहे ह्या वॉटर सोलारचे. आणि त्याला काही फारसा खूप मेंटेनन्सही नाही आहे. जस्ट ज्या पाईप्स दिसत आहेत, ह्या सोलार पॅनलच्या ज्या पाईप्स ते दिसत आहेत, ह्या पाईप फक्त क्लीन करावे लागतात, जेणेकरून जास्त सनलाईट ॲब्झॉर्व करेल. उन्हाळ्यात तर इतकं कडक पाणी येतं की तुम्ही सहन नाही करू शकत, इतकं कडक पाणी येतं. तर मला वाटतं आतापर्यंत 2014पासून जेवढे आता मला वाटतं 2026 आहे, म्हणजे 12 वर्ष झाली. तर त्या जे 50,000 घातले होते त्याचं लाईट बिल किंवा गॅस बिल ह्या फॉर्ममध्ये जो खर्च झालेला असता तो पूर्ण रिकवर झालेला आहे. आणि अनलिमिटेड पाणी आम्ही घेऊ शकतो. जर आपल्याकडे गॅस गिझर किंवा लाईटवरचा गिझर असेल, इलेक्ट्रिक गिझर असेल, तर आपल्याला तेव्हा खूप जपून वापरावं लागतं. तर त्याच्यासाठी इतकीशी जागा लागली. ऑलमोस्ट मला वाटतं एक 20 फूट बाय एक 10 फूटची जागा लागलेली आहे हा डिव्हाइस ठेवायला. आणि दुसरी म्हणजे त्याच्यासाठी एक टाकी, मला एक छोटीशी टाकीवरती थोड्या हाईटवरती, म्हणजे ह्या सोलार पॅनलपेक्षा थोड्याशा हाईटवरती जास्त ती टाकी ठेवावी लागेल, जेणेकरून प्रेशर येईल इकडे पाण्याचं, एवढी करावी लागलेली आहे. तर तुम्ही पण ही अशा प्रकारची गॅस गिझर वगैरे सोलार गिझर बसून घेऊ शकता. एक वन टाईम खर्च येतो, पण आयुष्यभर तुम्ही फ्रीमध्ये पाणी गरम करून घेऊ शकता. आणि फ्रीमध्ये तुम्हाला सनची हीट बनते. फक्त खूप जेव्हा पाऊस असतो, म्हणजे अगदीच 2-3 दिवस पाऊस उघडत नाही, तेव्हा पाणी एवढं गरम होत नाही. साधारण कोमट वगैरे होतं आधीची जी सनलाईट यूज केलेली असते. पण तितकं तुम्ही फक्त पावसाळ्यात थोडंसं ट्रबल होऊ शकतं. अदरवाईज तुम्ही 12 महिने, पावसाचे 2-3 महिने सोडले, जर कंटिन्युअस पाऊस असेल तर तुम्हाला तेवढं ट्रबल होईल 2-3 महिन्यासाठी. पण बाकीचे 9 महिने तुम्ही फ्रीमध्ये पाणी गरम करून घेऊ शकता. अनलिमिटेड कितीही लोक आली घरी तरी आम्हाला कधी हा गरम पाण्याचा प्रॉब्लेम झालेला नाही. अन्यथा गॅस गिझर किंवा इलेक्ट्रिक गिझर असेल तर खूप जपून वापरावा लागतो ना. लाईट बिलची भीती किंवा गॅसची भीती, गॅस कधी संपेल. आणि आताच्या काळात तरी आता जो गॅसची टंचाई चालू आहे, त्यामध्ये हा जो सोलार हीटर आहे तो आम्हाला खूप उपयोगी पडलेला आहे, त्याचं पाणी. आणि अजून एक दुसरा आता सोलारचा डिव्हाइस आहे, तर तो मी पण घेणार आहे, पण तो आता माझ्या शेजारच्या घरामध्ये आहे. तर तो आहे हा सोलार पॅनल्स आहेत, जे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात, लाईट जनरेट करतात. तर यांना लाईट अगदी आता फ्रीमध्ये आहे. म्हणजे जितकी लाईट इथं ह्या सोलार पॅनलनी जनरेट होते ती MSEBला जाते. आणि MSEBमधून मग जे काही त्याच्या घरामध्ये लाईट कन्झ्यूम होते, तर इकडे ह्या पण घरामध्ये आणि माझ्या लगतच्या घरामध्ये पण आहे, त्यांनी पण बसून घेतलं. फक्त त्यांचं थोडं टॉपवरती आहे, ते दिसून येत नाही, पण तिकडे जे आहे ते मला दिसून येत आहे. तर इवन AC, पाण्याची मोटर, पूर्ण सगळे डिव्हायसेस घरातले त्यावरती जाणार. म्हणजे जी MSEBकडून लाईट येते तीच तुम्ही यूज करायची आहे. बट ही जी तुमच्याकडून सोलार पॅनल आहेत, तिथे जी जनरेट होते ही लाईट, ती लाईट MSEBला जाते. आणि MSEB तुम्हाला तितके युनिट्स ऑफ लाईट फ्री देते. जितके युनिट्स इथं तुम्हाला जनरेट होतील तितके युनिट्स ऑफ लाईट तुम्हाला ती फ्री देते. त्यामुळे यांना लाईट बिल आता नाही आहे. काहीतरी 150 वगैरे नॉमिनल, म्हणजे मिनिमम जे असतं तेवढंच काहीतरी त्यांना लाईट बिल येतं. ह्याच्यापेक्षा त्यांनी गॅस गिझर, त्यांनी AC वापरू देत, फॅन वापरू देत, इवन पाण्याची मोटर वापरू देत, वॉशिंग मशीन अनलिमिटेड यूज केला तरी पण त्यांना तेवढी इलेक्ट्रिसिटी सफिशियंट होते, जी ह्यांनी केलेली. आता माझ्या ह्या शेजारच्या या घरामध्ये आहे, या घरामध्ये, इवन इकडे ह्या बाजूच्या घरामध्ये पण आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी करून घेतलेली आहे. तर माझ्या इकडे पण मी करून घेणार आहे, कारण भरपूर छान यूज आहे. आणि फ्रीमध्ये जी सोलार एनर्जी मिळते
ती का दौडावी. वन टाईम खर्च आहे, याला पण काहीतरी 1 लाखपर्यंत खर्च आहे आणि 75,000पर्यंत सबसिडी मिळते याला. मेन म्हणजे तसा तुम्हाला 25,000चाच फक्त खर्च आहे आणि हा खर्च घातल्यानंतर तुम्हाला मला वाटतं एका वर्षात तुमचे ते 25,000 नक्की फिटून जातील, कारण वर्षभराचं बिल नक्कीच 25,000पर्यंत जातंच काहीही केलं तरी. म्हणजे आता उन्हाळा आहे तर एका महिन्याचं 3-4 हजारांपर्यंत, जर AC वापरत असाल तर 3-4 हजारांपर्यंत नक्की बिल जातं. आणि इवन मोटर्स असते, पाण्याची मोटर पाणी चढवावं लागतं. आता इकडे आमच्या टाक्यावरती आहेत 2nd फ्लोअरला, तर इकडे पाणी चढवावं लागतं, त्यामुळं त्याचं पण बिल येतं. वॉशिंग मशीनचं आहे. तर हे बिल जर कमी करायचं असेल तर हा ऑप्शन उत्तम आहे. तुमच्याकडे पण म्हणजे तुम्ही पण हा ऑप्शन चूज करू शकता आणि तुमचं लाईट बिल, गॅस बिल दोन्हीवरचा भार कमी करू शकता. तर हा सोलार गिझर आणि सोलार पॅनेल जे लाईटसाठी आहेत, तर हा ऑप्शन नक्की तपासून बघा. जवळच्या तुमच्या जवळ नजदीक कुठे भेटत असेल तिथून घ्या, सबसिडी भेटते. इवन ग्रामपंचायतीला पण आहे हा ऑप्शन. तर सर्वांनी ह्याचा यूज करूया आणि आपलं लाईट बिल कमी करूया. तर हा छान ऑप्शन आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा आणि अजूनही जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.